सकाळी मी रांगोळी टाकून घेतली होती, कारण पाणी मारून घेतलं होतं. आपल्याला सणवार असलं तर रांगोळी टाकलेली अंगणात छान वाटते आणि मन पण प्रसन्न होतं. तर मुलगी पण मधातच करत होती, तिला पण मी जे केलं ते करायचंच असतं. ती पण रांगोळी मागत होती. रांगोळी पण टाकून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. आज मला फणसाची भाजी बनवायची होती. तर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि आधी मी फणसला असं छानपैकी तळून घेते लालसर होईपर्यंत, कारण भाजी खूप छान होते. पहिले मी अशी तळून घेते फणसला तेलामध्ये, नंतर मी भाजी करते, कारण भाजीला चव येते तळल्यामुळे आणि खूप छान होते, टेस्टी होते. नंतर मी कांदे, मिरची, टमाटर, धनिया पावडर, जिरा पावडर, थोडा मसाला, हे सर्व मसाले टाकून घेतले. छान लाल येईपर्यंत परतून घ्यायचे. नंतर मी त्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलं. ते पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर आपण तळून घेतलेलं फणस तिथं टाकून घ्यायचं. थोडं ते होऊ द्यायचं तेलामध्ये. नंतर त्यामध्ये आपण पाणी सोडायचं. आपल्याला काही जास्त वेळ शिजवावं लागत नाही, कारण आपण तळलेलं राहतो त्यामुळे. तर थोडं होऊ द्यायचं. नंतर माझी भाजी पण झाली होती. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. मी अशा पद्धतीनं बनवते. नंतर मी पूजा पण करून घेतली. कपडे भांडे आंघोळ करून घेतली. नंतर पूजा करून घेतली. त्यानंतर मला दुपारी चिवडा बनवायचा होता. चिवड्यासाठी मी पोहे गाळून घेत होते, कारण पोह्यामध्ये काही असं थोडं बारीक सारीक असतं, त्यामुळे ते पोहे गाळून घेतले, वाळू टाकून दिले. नंतर मी चिवडा बनवून घेतला होता. त्यानंतर मी बासुंदी बनवायची होती मला, कारण होळीनिमित्त महाशिवरात्रीलाच पुरण बनवले होते, तर पुरण काही आवडत नाही घरी, त्यामुळे मी आज गोडमध्ये बासुंदीच बनवते म्हटलं. बासुंदी बनवून घ्यायला घेतली होती, ते बनवत होते. नंतर साखर पण टाकून घेतली. बासुंदी पण बनवून झाले होते. असे छोटे मोठे आपले दिवसभर कामं चालतच असतात. नंतर मी देवपूजा करून घेतली. संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली होती. संध्याकाळी आपल्याला दिवा लावल्याशिवाय घरामध्ये छान वाटत नाही. दिवा पण आत्ताच मी देवाला दिवा अगरबत्ती लावून घेतली. संध्याकाळची दिवा अगरबत्ती झाली माझी लावून. माझी बासुंदी पण झाली. आता मी त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते. विलायची पावडर टाकून घेतली. इकडे कांदे मिरची कापून ठेवले, कारण मला चवळी माठची भाजी करायची आहे. आताच धुवून ठेवली मी, 2-3 पाण्यानं धुवून घेतली, कारण रेती राहते भाजीमध्ये, आणि धुवून ठेवले. त्यासाठी मी कांदे मिरची टमाटर कापून घेतले. आता बासुंदी पण झाली माझी, त्यामध्ये विलायची टाकून घेतली. मुलगी इकडे खेळत आहे. हे मागेच असते माझ्या, गाडी खेळून राहिली. जिकडे जाईल तिकडे माझ्या मागेच असते. आता मी कुकर मांडून घेते. आज मी काय स्वयंपाक बनवला ते सांगते तुम्हाला. मटारची भाजी बनवली, भात,
गोडमध्ये बासुंदी केली, साधं वरण, पोळ्या, असा माझा आजचा स्वयंपाक होता होळीचा. हे पापड देवाला नैवेद्य ठेवून दिला. आता आम्ही जेवण करत आहे. मिस्टरांना ताट करून दिलं आहे. आता आम्ही पण जेवण करते. हे पूर्वी, आमची पूर्वी जेवण करताय. ती नुसती पापड खाताय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. बाय.